म्हणजे बरं ते इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला काही कळलं, मला माहिती पण नाही तो माझा पॉडकास्ट आल्यानंतर ते त्या दिवशी 24 तास न्यूज पण मला सारखे फोन येईल तुम्हाला. बरं म्हटलं मी मला जे सांगायचं ते बोललो की म्हणजे त्याचा एवढा इम्पॅक्ट होईल मला माहिती नव्हतं. आणि काय आहे मला ना कायम असं वाटतं की एक मराठी माणसाचं हित बघणार मी थोडासा तो पार्शल आहे की माझं म्हणणं असं नाही आहे की इतरांनी कोणी महाराष्ट्रात येऊ नये, कोणी यावं, पण इकडच्या राजकारण्याने पहिलं मराठी माणसाचं हित बघण्यात काय प्रॉब्लेम आहे. सगळेच करतात की म्हणजे भूमिपुत्राला तुम्ही नका ना टाळू, त्याचीच सेफ्टी बघा, पहिली सिक्युरिटी बघा. बरं तसे तुम्ही मराठी माणसाचं हित बघणार दोन लोकांनी एकत्र आलं तर काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला BJPचं आणि शिवसेनेचं ज्यावेळेला फारकत झाली मला वाईट वाटलं की एक स्ट्रॉंग फोर्स होता ना की आपला. पण तर त्यामुळे बरं पॉलिटिशियन म्हणून म्हटलं तर मला खूप माझे चॉईसेस मला आवडतात असे. राज ठाकरे कारण तो परखड बोलतो, जे परत तो इथे इथे बोलतो, तो एकच माणूस आहे जो स्पष्ट बोलणार आणि पॉलिटिक्समध्ये आहे अजूनही. आणि मला गडकरी साहेब खूप आवडतात. अच्छा, पॉलिटिक्समध्ये माझे काही जे लीडर आहेत. राज ठाकरे सोडून कोण राजकारणी आवडतो? गडकरी आवडतो. देवेंद्र फडणवीस हे मला वाटतं की खूपच आवडतं मला पॉलिटिशियन म्हणून. आत्तापासून नाही, म्हणजे ते ज्यावेळेला नवीन आले ते खूप कमी वयात ते ऑपोजिशनचे लीडर झालेले, प्रदेशाध्यक्ष झाले. पण जो त्यांचा स्टडी आहे ना सगळ्या विषयांवर तो भारी आहे. अच्छा, पेपर घेत नाहीत ते, म्हणजे ही मस्ट बी स्पेंडिंग अ लॉट ऑफ टाईम रिडिंग. म्हणजे त्यांना माहिती आहे. म्हणजे मी जेव्हा त्यांचा पॉडकास्ट घेतला ना तो कुठला एक म्हणजे त्यांनी मला कधी सांगितलं नाही काय प्रश्न मला दाखव म्हणून, आणि मी जे प्रश्न विचारले त्या सगळ्याचा इतका करेक्ट स्टडी होता. ही वॉज फिनॉमिनल. आणि ते मला तेव्हापासून आवडतं जे प्रोटेस्ट, आणि ते ही वॉज खूप वोकल होते ते त्यावेळेलाही. ते खूप आवडतात ॲज अ पॉलिटिशियन म्हणून. इज अ फॅन्टॅस्टिक पॉलिटिशियन. आणि कोण आहेत पॉलिटिशियन? अजितदादा मला आवडतात कारण ते नो नॉनसेन्स आहेत. मी ज्यावेळेला पिंपरी चिंचवड बघतो ना मला अजितदादांबद्दल थोडंसं हे वाटतं काय त्यांनी जे म्हणजे केलं आहे. पण सगळे चांगले आहेत पॉलिटिशियन. बरं, आता हे जे ह्या पॉडकास्टमध्ये तुमच्या ते एकत्रीकरणाची आणि आशिष शेलार आत्ता, कारण म्हणजे ही इज अप्रोचेबल. पॉलिटिशियनने अप्रोचेबल असावं. हो, एक मी फोन केला ते तो लेट करतील, पण ते दुसऱ्याशी तरी फोन करतात विचारलं की काय काम आहे म्हणून. तर तुमच्या मुलाखतीत जी सुरुवात झाली चर्चा की ठाकरे बंधू एकत्र येणं, ते आता जवळजवळ ती प्रक्रिया एकत्र झाली आहे. काय वाटतं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल तुम्हाला? चांगलं आहे की, म्हणजे एक कुठेतरी मराठी माणसाला असं वाटू दे की आता आहेत आपले कोणतरी बरोबर, वाटू दे की चांगलं आहे. आणि देर इज ऑलवेज एक स्ट्रॉंग ऑपोजिशन पार्टी असलेली ऑलवेज चांगलं असतं. आणि माझं कायम एक स्वप्न असतं ना की एका पार्टीला बहुमत मिळावं. जर का राजकारण म्हणजे त्या राज्याचं चांगलं व्हायचं असेल ना तर काय आहे ना, प्रत्येकाचे इंटरेस्ट असतात ना. माझं फक्त म्हणणं ज्यावेळेला ते कोअलिशन गव्हर्नमेंट असतं ना तर प्रत्येकाचे, आणि ते नॅचरल आहे, प्रत्येकाचे इंटरेस्ट असतात. ज्यावेळेला एकच पॉलिटिकल पार्टी असेल त्यावेळेला मला वाटतं की निर्णय घेणं किंवा काही करणं जास्त सोपं असतं. काय होईल त्यांच्या एकत्र येण्याला तुम्हाला वाटतं? मराठीच्या मुद्द्यात एक दिग्दर्शक म्हणून कसं बघतात त्याच्याकडे? चांगलं आहे. समजा एखादं तुम्हाला दिग्दर्शकाच्या चौकटीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मला वेगळं होण्यापासून एकत्र येण्यापर्यंत खूप वर्ष आधी मला एकदा बाळासाहेब माझे म्हणजे मित्र म्हणणं कठीण आहे, पण मला ते मी त्यांना खूप आवडायचो. पण मी शिवाजीराजे भोसले बोलतो कमीत कमी 70 वेळा पाहिलं असेल पिक्चर असं मला वाटतं. ते कधी मी गेलो घरी की दाखवायचे, बघ DVD माझी आहे DVD प्लेअरमध्ये, ती नर्स मला दाखवायची. मला एकदा घरी बोलवलं त्यांनी, मी रात्री गेलो घरी म्हणून, त्यांनी बसवलं मला आणि म्हणाले मला तू शिवसेनेत हवायस. अच्छा. उद्धव पत्रकार. मी घाबरलोच. मी म्हटलं काय तुम्हाला हवायस? आणि काहीतरी त्यावेळेला त्यांची बिक्रोळीला काहीतरी मीटिंग सभा होती, तिकडे तू हवायस मला. आणि बरं मी तिकडे बसलो, माझे पाय लटले. म्हटलं नाही हो, मी राज ठाकरेचा मित्र आहे, राज माझा मित्र आहे, हे मी एकच बोले. मी तिकडून निघालो, बाहेर आलो आणि मला राज ठाकरेचा फोन आला मोबाईलवर. एक पाय बाहेर माथुरच्या. पण काही लोक होती बरोबर, त्यामुळे मला तो घेता आलं नाही. पण काही नाही, मी ठरलं माझा राज मित्रच आहे, कसं जाईन मी.
मग मी काही नाही केलं. मी घरी आलो, फोन बंद केला 3 दिवस आणि झोपलो. पण उद्धव ठाकरे नाराज झाले, बाळासाहेब नाही, नाराज झाले त्या निर्णयावर? उद्धव पण खूप चांगला माणूस माझा मित्र, म्हणजे ही हॅज ऑलवेज बीन देअर. मला कधी त्यांनी एक फोन केला आणि नाही रिप्लाय केलं असं नाहीये. पण खुद्द बाळासाहेबांनी ऑफर दिली आणि तुम्ही तरी ती पण नाकारली. हा नाही, मित्र राज मित्र म्हणजे राज इज व्हेरी डिअर टू मी. म्हणजे कसं सांगू, राज ठाकरे इज राज ठाकरे. अच्छा. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी मनसेच्या पॉलिसी मला काही मला नाही पण आवडत, पण इट डझंट अफेक्ट मी. कुठली आवडत नाही ते सांगणारच नाही मी. पण मला राज एक सॉफ्ट, आणि मला मी सांगतो ना, मला त्यावेळेला मी फोन चालू केला, मला बाळासाहेबांचा फोन आला, काय रे बा. मी म्हटलं साहेब माझा राज खूप मित्र आहे, म्हणजे मी नाहीच हे करू शकत. त्यामुळे आणि उद्धवजींचं तुम्हाला सांगत एक किस्सा सांगतो मी. म्हणजे कोणी वाईट नसतो माणूस, पॉलिटिकल काय असेल पण मी त्याच्यात जात नाही. आमच्या मुलीला तिने एक पिक्चर केला मेजर नावाचा, तो ह्याचा होता काय उन्नीकृष्णनचा ताजला गेला त्याचा पिक्चर होता. तर तो हिरो तिकडचा त्यांनी केलेला तेलुगू भाषेत. तर त्यांनी आमच्या मुलीला सांगितलं की बाबांना सांग मला उद्धवजींना भेटायचं, त्या डोक्यात काहीतरी होतं. हिने मला सांगितलं त्याला भेटायचं. तर इगो झाला माझा की तिकडचा एक हिरो म्हणतो उद्धवजींना भेटायचं. तर मी आमचे एक मित्र आहेत त्यांना सांगितलं. मग त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला. मग त्यांचा मला फोन आला की काय. म्हटलं असंच आहे, तो हिरो भेटू इच्छितो, किती वेळ लागणार आहे. 10-15 मिनटं. ठीक आहे. त्यांनी एक वेळ दिली. म्हटलं मग ठीक आहे, म्हटलं ते पोचतील का. ते 12:30 वर्षावर मुख्यमंत्री होते सर. मी कुठेतरी होतो बाहेर. मी म्हटलं मी ते येतील सवार. नाही तुम्ही पण पाहिजे तिकडे. गेलो आम्ही 12:30ला तिकडे पोचलो आणि माझ्यावर 2 जण होते. ते आता बरोबरच होते. त्यांना मी काय करणार म्हटलं चल 15 मिनटं तुम्ही वर्षाला बाहेर वेटिंग रूममध्ये बसा. ते वेटिंग रूममध्ये बसले दोघे आणि मी आत गेलो. तो हिरो आला, आमची मुलगी. 15 मिनटं आम्ही 2 तास बसलो सगळं. त्यांनी म्हणजे इतकी परत सगळ्या वहिनी होत्या, आदित्य होता. छान मस्त चर्चा झाली. माझी एक कॉन्सेप्ट आहे 3 तासाची शाळा म्हणून. मी त्यांना ऐकलं, ती मला लगेच दे, मी काहीतरी करतो याच्यावरती. त्यामुळे ठीक आहे. मग वहिनी कधी तर कशासाठी तरी बाहेर गेल्या. ते दोघे कोण विचारलं तर माझ्यावर आले. म्हटलं त्यांना तितकंच त्यांची काळजी घेतली. सो इट इज पर्सन नेव्हर बॅड. म्हणजे मी 2.5 तासानंतर निघालो, कारण मग म्हटलं चला निघतो म्हणजे ब्रेकफास्ट लंच सगळं तिकडे केलं आम्ही. अच्छा. आणि निघालो तर आणि कधी म्हणजे मला कुठलंही काम असेल तर मी कधी ते नाही फोन करण्याचं नाही. त्यामुळे कधी कधी आपल्याला काय होतं, ह्यांचे पॉलिटिकल हे असल्यामुळे आपल्याला म्हणजे आत्ता पण माझा असं कधी झालं दोघांमध्ये पिक्चरचं ट्रेलर झालं बिटवीन राज आणि उद्धव, असं कधी झालं? नाही ते एकदाच सांगितलं ना मी जे म्हणजे तेवढंच आय स्टूड बाय राज. म्हणजे मला आणि एकदा आत्ता मला ते ट्रेलरला पण त्यासाठी मला माझे 2 फेवरेट पॉलिटिशियन एकत्र माझं ट्रेलर लॉन्च करायला असं होतं, पण त्यांचा काहीतरी कार्यक्रम झाला तिकडे पुण्यात, तो लेट झाला, त्यामुळे देवेंद्रजी येऊ शकले नाहीत. म्हणजे जाता जाता एक प्रश्न शेवटचा, म्हणजे पण बऱ्याच वेळ गप्पा मारतोय, पण शिवाजीराजे भोसले जेव्हा 2009ला आला होता त्याचा एक इम्पॅक्ट बघायला मिळाला ती पुढच्या होणाऱ्या निवडणुकांवरती. अनेकांना वाटलं की ती प्रोपोगंडा मूवी होती. आजच्या काळात आपण बघतोय अनेकदा खूप प्रोपोगंडा मूवीज येतात, त्याच्यामध्ये एक सटल किंवा एक छुपा राजकीय मेसेज असतो किंवा काय असतो. आताही असं काही आपल्याला आहे याच्यात सिनेमा, निवडणुकाच्या तोंडावरती एक सिनेमा येतोय. आता त्याचं कसं झालं की मला कुठे माहिती होतं निवडणूक आयोग हीच तारीख देईल. मी सिनेमा केला तेव्हा असं काही डोक्यात नव्हतंच, आणि आता हे 4 वर्षानंतर इलेक्शन येते, त्यामुळे आणि तो पण मी शिवाजीराजे भोसले बोलतो तेव्हा पण काही मला माहितीच नव्हतं इलेक्शनचं काही. पण ह्याच्यात तसं काही मला नाही वाटत. मला फक्त असं म्हणणं आहे की ह्या पिक्चर बघून एकही आत्महत्या मला थांबवता आली ना एक तरी मी म्हणेन की पिक्चर इज वर्थ इट. आणि आपल्याला खरंच काहीतरी करता येईल. माझं ह्या पिक्चरमधनं हेच बघायचं आहे की आपण त्या खोलात जाऊ शकतो का, की एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल समजा, की त्याचा मुलगा आहे, तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्याचं लग्न होत नाही आहे आणि तो वडिलांना सांगतो की तुम्हाला काय गरज होती शेतकरी पाहिजे. ते हे जे एक टॉर्चर असतं ना, शेतकऱ्याच्या मुलांना मुलगी नाही देणं, ह्याचं काही होत नाही, अशी आत्महत्या केली असेल का, ती आपण कारणं कधी शोधून काढतो का. आणि लेटेस्ट काहीतरी मला कायम असं म्हणणं आहे की तालुक्यात एक सेंटर बांधा की तिकडे बाहेर मोठा बोर्ड लिहा, उद्या आत्महत्या कर रे बाबा, बोलू दे ना त्याला येऊन आतमध्ये की काय बा तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासारखे खूप आहेत. 14 लाख कोटी माफ केले तो इतरांचे, ते ह्यांचे करायला काय जातं. हा खूप खूप चांगला की हा सिनेमा बघून म्हणजे असे विषय मेनस्ट्रीम सिनेमातून मांडले जाणं खूप गरजेचं आहे. आणि हा थॉट तुम्ही जे शेवटचा मला तुम्हाला खूप आवडला की या सिनेमातनं एक जरी आत्महत्या थांबू शकली तरी या सिनेमाचं सगळं कार्य सध्या झालं